गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. शकता गाईज ही पोरगी कोण आहे? ही तीच मस्तीखोर पोर आहे जी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसली असते. शब्द बोल, तुला पिकनिकला तू आल्यास तुला कसं वाटतंय? 1-2 झाले कुछ भी. व्ह्यू ॲज युजल तुम्हाला दिसू शकतो का पावसामुळे केवढा सुंदर सुंदर अति सुंदर झालेला आहे. आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला विलाचा टूर पण करवतो. ॲज यू कॅन सी अशा प्रकारे आम्हाला हा विला भेटलेला आहे. विलाचं नाव आहे SS विला. क्रिकेटलाच बघायला भेटतो सुंदर असा टर्फ क्रिकेट खेळायला. याची एंट्रन्स फ्रंटमधून असा काय व्ह्यू आहे. हे गेल्यावर एक सुंदर असा स्विमिंग पूल बघायला भेटतो. प्रकारे आपल्याला फर्स्ट बघायला भेटतो हा सुंदर असा हॉल. आणि या विलासोबत एक कामवाली पण भेटली आहे काम करायला. आणि हा असा सुंदर असा किचन आहे. आणि ॲज यू कॅन सी तू पागल आहे समजलीस ना. आणि किचनमध्ये मला दोन गोष्टी ॲक्च्युली आवडल्या. एक हा इंडक्शन आणि हा आहे फिल्टर. आता हे गाईज एवढा सुंदर घर असून ही बाई सगळ्याला ॲज युजल नावं ठेवणार आहे. बघ डोकून बघतो फ्रीजमध्ये. हा आहे फर्स्ट बेडरूम आय गेस. इकडे बाथरूम आहे. शोपीस एक नंबर आहे. लाइटिंग पण एक नंबर आहे. सिलिंग पण मस्त आहे. इथे एक छोटासा मिरर दिलेला आहे. आणि हा एक बेड आहे. दारूच्या बाटल्या जो कोण अल्कोहोल कन्झ्युम करत असेल त्याच्यासाठी खूप भारी आहे दारू पिणं. ए बेवडी तू पिणार का नाही दारू? ए दुसरी बेवडी तू दारू पिणार का नाही ऋषिता सांग? मी नाही पिणार. आता तर येतो का स्विमिंग पूल मध्ये? आता तुला ना कोण पाऊस पडतोय उतरायचं नाहीये समजलं ना? नाही उतरायचंय. नो. ह्याच्यावरती अजून एक फ्लोर आहे. सो चला बघूया या फ्लोअरच्या वरती काय आहे ते. वाव. या फ्लोअरच्या वरती अजून एक छोटा हॉल आहे. आणि हॉलचा तुम्ही इंटेरियर बघू शकता. गाणी ऐकायला होम थिएटर पण दिलेलं आहे. आणि हा इकडे आहे छोटीशी बाल्कनी. आणि बाल्कनीमधून व्ह्यू एक नंबर. तो वरचा रूम बघितल्यानंतर खाली आल्यावरती इकडे अजून एक वॉशरूम बघायला भेटतो. आणि इकडे अजून एक या हॉलच्या बाजूला अजून एक हा डोर आहे. आणि इकडे आहे हा स्विमिंग पूल जिथे आम्ही खूप धमाल करणार आहे. आता मी आणि ऋषिता खेळतो आहे क्रिकेट. बॉल नाही टाकला तरी रन घेते. चीटिंग करते. मी नाश्ता वगैरे करून वापस आमच्या या सुंदर अशा विलामध्ये आलेलो आहे. नाईट व्ह्यू हा अशा प्रकारे काहीतरी आहे. लाईटचे पुढे आपण बघूया कसा आहे नाईट व्ह्यू ऑफ दिस विला. उतरायला चाललेलो स्विमिंग पूलमध्ये फुल धमाल. हर्षित तर पहिला उतरलेला आहे स्विमिंग पूलमध्ये. आता माझी बारी. भिजले पैसे. पहून वगैरे झालेला आहे. आणि कपडे असली रूपमध्ये आलेलो आहे हाफ चडीवरती. आणि हा पोरा नंगू पंगू आहे. वातावरण आहे इकडे भरपूर. आणि आता थोडा पाऊस पडायला लागला आहे. आणि आता झालेली आहे चहा प्यायची तलब. आणि इंडक्शन आहे बट आय गेस इथे चहा पत्ती वगैरे नसेल. नाही बाहेर मार्केटला गेलं तर तेव्हा आय गेस चहा प्यायला भेटेल आपल्याला. हा घड्याळ आणि या 2 दारूच्या बाटल्या जाम आवडल्या. ही खाली बॉटल आहे आणि ही भरलेली बॉटल आहे. ही बघा ॲज यू कॅन सी. कुठली ब्रँड आहे आपल्याला नाही माहीत बाबा ब्रँड काय आहे ते. स्विमिंग पूल कार्यक्रम आटपलेला आहे. आणि आता आम्ही चालू आहे जेवायला. काय खाणार तू? जे असेल तू काय खाणार? मी खाईल मला माहिती नाही. गाईज ही पोरगी एवढी चिकन लॉलीपॉप खाते ना. चिकन लॉलीपॉप ही जेव्हा पण
जाते हॉटेलमध्ये नुसतं चिकन लॉलीपॉप तुला चिकन लॉलीपॉप आवडतो? हा आणि राईस. या पोटुराममध्ये दुखणार आहे, अशा या पोटुराममध्ये दुखणार आहे समजलं. सो गाईज आता आपण जाऊया हॉटेलमध्ये. स्टेडियम मी पोहोचलेलो आहे हॉटेलला. प्रकारे हॉटेलचं नाव आहे तेजस फॅमिली रेस्टॉरंट बार. सो यू कॅन ऑल्सो विजिट वॅन यू विजिट द लोणावला. अँड दात का निचकता आलेलो आहे हॉटेलच्या आतमध्ये. ऋषिता काय खाणार? प्लीज चिकन लॉलीपॉप नको खावा, दुसरं काय. सो तुम्हाला मी हॉटेलचं इंटेरियर दाखवतो, खूप छान आहे. चायनीज मिल आणि मसाला पापड आलेला आहे. आलू चिल्ली पण आलेली आहे. चिकनचा पण प्लॅटर आलेला आहे. मी शाकाहारीवाला माणूस आहे, चिकन खाते हे लोक. चीज चिकन तुला आवडला? मग मी खाल्ला पण नाही अजून. अरे हे रे पागल व्हेजवाला. चायनीज मिल का नाही खाल्ली? तुला आवडते ना चायनीज मिल? टँगी होते मस्त. नको मला काय. आता चिकन खातो. ऋषिता आणि मी चालले हात धुवायला. तुझं जेवण नाही झालं अजून? तुला खायचं आहे? बेशिस्त पोरगी आहे, एक नंबरची बेशिस्त. ऑन रेकॉर्ड कॅमेरा. आता बघ थांब तू पागल. जेवायला आलेला आहे जेशोन. मी तुम्हाला दाखवलेला आधी ही आहे पॉटेटो चिल्ली आणि आतमधून काय अशी दिसते बटाटा. चिकन नाही आहे, बटाटाच आहे. हां हे बघा चिकनचं चिकन पण आलेलं आहे. किती चिकन घाशील, किती चिकन. सॉरी फॉर द ग्लिच. इथे ह्यांचा मटन पण आलेला आहे. मी भरपूर चिकन खाईल, मटन भरपूर खाईल. दात कोणी खाल्ला? पण राणी खाऊन झालेलं आहे आणि आता मी चालू आहे गार्डनमध्ये खेळायला. आहे आमची छोटी पोरगी चालली आहे गार्डनमध्ये खेळायला. त्या छोट्याशा गार्डनमध्ये तू बोलतो मी नाही ना, स्वतः पण बसतोय. कारण की गाईज मी पण एक छोटासा पोरगा आहे. छोटा झालाय का? ऑफकोर्स. अँड गाईज तिथे एक छोटा शंकर महादेवाचा मंदिर पण आहे, खूप सुंदर असा. आता पान खायला मी खाणार आहे, चॉकलेट पान. अरे हा पान आहे. सो लेट टेस्ट इट. माझी मामी कॅमेरा बघून उठलेली आहे, नाही त्या दीदीला बसून देत नव्हती ही. तुम्हाला जेवण आवडलं? अजून काय तुम्ही विशेष टिप्पणी? गाईज माझी मामी थोडी कॅमेरा शाय आहे. आम्ही जेवण वगैरे आलेलो आहे आमच्या बिलावरती वापस. सो आता एक सरप्राईज आहे. सो स्टे ट्यून फॉर सरप्राईज. 3, 2, 1. आम्ही फुल मचवलेला आहे आणि आता आम्ही नाचून थकलो. पुण्यातून जरा चाललं मी बॅट बॉल खेळायला टर्फमध्ये. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. अँड थोबाड्यावर जाऊ नका गाईज, कारण की बिलकुल झोप झालेली नाही. फक्त 1 तास झोप पूर्ण झालेली आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो सकाळचे आता किती वाजले आहेत ते. प्रूफ सकाळचे वाजले आहेत 4:30. आय मीन 4:30 वाजायला 10 मिनटं कमी आहे. पण विथ प्रूफ तुम्ही बघू शकता बाहेर अजूनही अंधार आहे. सकाळचे वाजलेत करेक्ट 5. तुम्ही वरती अंधार पण बघू शकता. आणि मी एकदम टिपटॉप रेडी झालेलो पण आहे. आउटफिट दाखवायचा बिलकुल टाईम नाही बिकॉज थोडा लेट झालेला आहे. आणि आता सरप्राईज फायनली ओपन होणार आहे का आपण कुठे आहे आणि कुठे पिकनिकला आलो आहे. आलची लोक झोपल्यात पाठीमागे, मीच एकटा चाललो आहे. सो स्टे ट्यून. गाईज तुम्ही समोर बघू शकता की समोर कोणाचं मंदिर आहे? आई एकविरीचं मंदिर आहे. ह्याचा अर्थ आपण लोणावळ्याला आलेलो आहे आई एकविरीच्या दर्शनाला. सो हा होता छोटासा सरप्राईज. सो आपण इथे ते आय गेस देऊळ बंद आहे. सो आपण फटाफट डोंगरावरती चढूया, म्हणजे आपल्याला आरती, सकाळच्या आरती जी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे ती आपल्याला घेता येईल. सो स्टे ट्यून. फटाफट डोंगर चढूया.
झालेला आहे माझा. अँड आता चला आता मी फटाफट खाली उतरून विलावर जाऊया, बिकॉज विला पण खाली करायचं आहे. दर्शन करून आलो आणि दर्शन करून आल्यानंतर डायरेक्ट मी झोपून गेलो आणि उठल्यानंतर विला ज्यांचा होता त्यांनी आम्हाला हकललेलं आहे आणि आता आम्ही चालू आहे नाश्ता करायला. नाव आहे हॉटेल कार्ला गेट. सो इथे आम्ही आता नाश्ता करणार आहे. इथे ह्या लोकांनी काय ऑर्डर केलं आहे, मेंदू वडा ऑर्डर केला आहे आणि तुम्ही काय ऑर्डर केलं आहे? मिसळ पाव, चिकनवाली मिसळ पाव. मग हा यांची मिसळ पाव पण आलेली आहे. आमचा मसाला डोसा ना फेवरेट मसाला डोसा पण इथे आलेला आहे. सकाळपासून आत्ता ब्लॉग बनवतो आहे बिकॉज काल रात्री एकच तास मी झोपलो 3 ते 4. त्याच्यानंतर लगेच मला आंघोळ वगैरे करायची होती बिकॉज मला सकाळची आरती घ्यायची होती आई मामीची. सो जो मी झोपून गेलो ते झोपलोच आणि मामा मामी हे लोक पण आत्ता गेलं दर्शनाला संध्याकाळी. सो मी आहे एकटा आता रूममध्ये आणि काय सॉलिड मौसम वाटतो आहे समोरचा. आय विल शो यू. काय भारी वाटतो. इकडे समोर आहे ना पाऊस पडतो आहे, ठीक आहे, आणि इकडे समोरच पाऊस पडतो आहे, इकडे वेगळा असा पाऊस पडत नाही आणि जाम भारी मौसम आहे. सो आम्हाला रूम भेटलेला आहे, एकदम छोटूसा रूम आहे अँड या तुम्हाला रूमची टूर करवतो. आमचा छोटूसा रूम आहे. काल कुठे आम्ही विलामध्ये राजासारखं होतो आणि आज कुठे या खोपाटामध्ये, बिकॉज संडे आणि सॅटर्डे आहे त्याच्यामुळे पण विला आम्हाला कुठे भेटत होता म्हणून हा छोटासा रूमशी काम चालवायला लागला. आता नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा येऊ तेव्हा आम्ही विला बुक करून येऊ. 2 वॉशरूम आहे, इकडे 2 नंबर इकडे 1 नंबर. आता समजून जा. आणि या बाल्कनीमधून पण किती छान असा व्ह्यू भेटतोय. वा 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 वा. मी फर्स्ट टाईम असा इकडे पाऊस नाही असा व्ह्यू बघतोय अँड पाऊस पडताना लिटरली दिसतो इकडून का तिकडे पाऊस पडतोय म्हणून जाम भारी वाटतं. आता दिवाबत्तीचा टायमिंग झालेला आहे म्हणून आता फ्रेश वगैरे आपण होऊन घेऊया. नंतर बघू काय प्लॅन बनतोय, कुठे जायचं आहे. इकडे बँड वाजतो खूप छान होता आणि आम्ही लोक इकडे एन्जॉय करतो. वेळ झालेली आहे जेवायची. स्वतः आम्ही लोक चालले हॉटेलला. मी फायनली हॉटेलला पोचलेलो आहे. म्हणजे बघताच क्षणी उंठा दिसलेला आहे. दादाने मी राईड करीन. इंग्लिश आणि या गेटनी एंटर केल्या क्षणी इकडे सुंदर असा घोडा पण आहे. एक किड एरिया पण आहे, इथे भुजबंगला पण आहे आणि इथे सुंदर असा छोट्या पोरांना खेळायला छोटे छोटे गोष्टी पण आहे आणि ॲज यू कॅन सी मसाज सेंटर पण आहे. तसं असं मंदिर पण आहे इथे आणि इकडे गणपती बाप्पा पण आहे. ॲट द व्ह्यू गाईज केवढा भारी आहे, केवढा भारी आहे. टाकायचं
इथे छोट्या पोरांना खेळायला पण भरपूर काय काय आहे. छोट्या पोरांच्या जागी मोठी पोरं पण बसतात इथे बिनलाजांसारखी. अँड इथे आय गेस वॉशरूम आहे ॲज यू कॅन सी. अँड गाईज इथे किड्स सेक्शन पार्ट 2 आहे. ॲज युजल मी तुम्हाला पार्ट 1 म्हणजे तिथे आधी दाखवलेलं तिथे फक्त छोटासाच खेळणं वगैरे होता. बट इथे मोठे मोठे गेम्स आहे. टर्किश आईस्क्रीम आहे, मिकी माऊस आहे, तिथं वीर आहे. ज्याला आयुष्याचा कंटाळा आला तर तो जीव देऊ शकतो. तू जीव दे गाईज, जस्ट खेळेन. तिथे जम्पिंग झपाक आहे. ज्याला आयुष्याचा कंटाळा आला तो जीव देऊ शकतो. तुमचं काय मत आहे? काय मत आहे बोला. आमचं काही नाही. ओव्हर ॲक्टिंग आहे गाईज आमची मामी. इकडे अशी छोटी छोटी शॉप पण आहे. ही शॉप दिसते अशी पण जाम महाग असेल, औकात के बाहर. गाईज हेच वस्तू FS मार्केटला स्वस्त दिसतील. माझी गर्लफ्रेंड असते तर तिला हे दिलं असतं. चेरी चेरी. अँड इकडे असं मिकी माऊस आहे, ट्रेन आहे. गाईज लुक वेड अँड वॉच. गई भैंस पाणी असं सीन होणार आहे. या काय आमच्या टायमाला तर असं काहीच नव्हतं, नुसती घसरगुंडीच होती. या काय अशा भाडखाऊ पोरांना खेळण्यासाठी नवीन नवीन वस्तू आलेली आहे इकडे. ऋषिता गेलेली आहे जम्पिंग झपाकमध्ये. ऋषिता उडी मार, खाली बसून उडी मार. गाईज घाबरते ती. गाईज आता मी आणि हर्षित चाललोय खतरो के खिलाडी खेळायला. म्हणजेच आम्ही सगळं कुठं गाईज भूत बंगला हरवला. एक सेकंड थांबा. मला भूत बंगला भेटतच नाही. कुठे गेलाय हर्षित? तुम्ही कुठे लपून ठेवला नाही? स्टेडियम बरंच होता तर की आम्हाला दिसलं नाही. सो लेट्स गो गाईज. अरे बिचारा घोडा. बाप्पा मोरया. अरे नाही मी आहे ना मम्मी. बापरे फोन नाही पडला माझ्या हातून. मारू कायला? मार चल पागल चल. लाईट गेली. चल ना. काहीतरी आहे समोर. अरे गेट आहे चल. बापरे वा कशी दिसते बघ. आईचा हा गेट होता. ही मम्मा समोर काहीतरी आहे. समोर काहीतरी आहे. अरे नाही आहे सगळं फेक आहे रे. हे नको रे बिचार. अरे सोड जाऊन दे आम्हाला. लाईट बाबा कब्रिस्तान फायनली. बाय. खोललं आहे. एवढा पण काही स्कॅरी नव्हता बट तरी ओव्हर ॲक्टिंग करायला लागते. 150 रुपये भरले गाईज. ऋषिता सर्वांचं जेवण वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही उठलेलो आहे. अजून आंघोळ नाही आहे. आता फ्रेश व्हायचं आहे. जी आंघोळ झालेली आहे. आणि ॲज युजल तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. आज संडे आहे त्याच्यामुळे खूप ट्रॉफिक आहे इकडे. मस्त बँड वाजतो. हो अरा. फ्रेश वगैरे होऊन झालेला आहे. नाश्ता पण झालेला आहे. सो आता आम्ही चालू आहे चुरुक शॉपिंग करायला. शिके आम्ही दुसरीकडे घेणार आहे बट आता थोडासा मी एक दुकानामध्ये तुम्हाला कुंकूची डब्बी पाहिजे. सो आता आम्ही ते आणायला चाललो. हर्षित तू काय घेणार? काय नाही ॲज युजल. सो स्टेडियम कुंकू शोधता आम्ही बघा कुठपर्यंत आलेलो आहे. आमच्या पायथ्याच्या इथे आलेलो आहे. सो आता मी दर्शन घेऊ पायथ्याच्या इथे. बिकॉज मी दर्शन घेतलं नव्हता कारण की वरती मला आरतीला जाताना लेट होत होता म्हणून. सो आता आपण दर्शन घेऊ. सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आता आपण बघूया
पुढे भेटतो कुंकू पण घेतलेला आहे या दुकानामधून, बट रिअल नाही वाटत आहे, कलरवाला वाटतोय. बट आता काम चालवायला लागेल. कुंकू भेटतो बट तो ऑर्गॅनिक कुंकू वरती आहे, वरती म्हणजे डोंगर चढायला लागेल. पण आता आम्हाला निघायचं आहे त्यामुळे नेक्स्ट टाइम तिकडून घेऊ आम्ही. उतरलेलो आहे जेवायला, हॉटेलच्या इकडे आलेलो आहे. कोकण टू कोल्हापूर. काय खाणार? काय पण काय, गोके पराठे. जेवायला बसलेलो, अचानकपणे पाऊस स्टार्ट झालेला आहे. सो पाणी इकडे येतो म्हणून आता आम्ही टेबल तिकडे चेंज करतोय. सर्वांचा जेवण पण आलेलं आहे. चिकन थाली, मटन थाली. मामी तुम्ही काय घेतलंय? दाखवा जरा गाईडला काय काय. तिकडे पण सुद्धा खाल्लं गाई आणि मस्त पावसाचं वातावरण. आणि आमचा कासव मामा पण मस्ती करतोय. खूप मस्ती खोरे, खूप मस्ती खोरे, खूप मस्ती खोरे. हाय कर, हाय कर. हे सुंदर अशी माझी व्हेज थाळी पण आलेली आहे. डाळ, भात, पापड, पनीरची भाजी, व्हेज कोल्हापुरी, शेवभाजी, गुलाबजामुन, सोलकढी.